नमस्कार मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंग या कन्सेप्ट विषयी आपण थोडंसं बोलणार आहे. बऱ्याच लोकांना नेटवर्क मार्केटिंगमध्ये यश यासाठी मिळत नाही की त्यांना नेटवर्क मार्केटिंग ही कन्सेप्ट समजलेली नसते. हा काय शब्द, याचा अर्थ काय, याच्यावर कसं काम केलं पाहिजे. तर बघा, आता नेटवर्क मार्केटिंगला नुसतं मार्केटिंग म्हणता आलं असतं, पण आपण नेटवर्क मार्केटिंग का म्हणतो समजून घेतलं पाहिजे की. तर मार्केटिंग आणि नेटवर्क मार्केटिंग या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. बरेचसे लोक नेटवर्क मार्केटिंग जॉईन तर करतात, पण करतात मार्केटिंगच, म्हणजे प्रोडक्ट सेल करणे. पण मार्केटिंगचा अर्थ प्रोडक्ट सेल करणे, नेटवर्क मार्केटिंगचा अर्थ थोडासा वेगळा आहे. बरोबर आहे की नाही? कारण त्याला नेटवर्क शब्द ऍड झालेला आहे, तो आपण समजून घ्या. तर नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपण मार्केटिंग करायचं नसतं, आपण नेटवर्क उभं करायचं, आणि आपण जे नेटवर्क उभं करतो ते नेटवर्क मार्केटिंग करतो. तुम्ही मार्केटिंग करायचं. आता गावोगावी गल्लोगल्ली दुकानं दिसते तुम्हाला, घड्याळ विकतात, मोबाईल विकतात, कपडे विकतात, ते मार्केटिंग झालं. मग नेटवर्क मार्केटिंग काय, तर आपण नेटवर्क बनवतो आणि आपण बनवलेलं जे नेटवर्क आहे त्याच्या माध्यमातून मार्केटिंग होतं. उदाहरणार्थ माझी केस, मी गेल्या 18 वर्षामध्ये धन्वंतरीमध्ये आज भारतात सगळ्यात उच्च पदावर क्राऊन अँबॅसेडर म्हणून काम करतोय. पण मी 18 वर्षामध्ये 18 प्रॉडक्ट सुद्धा विकलेले नाही. प्रॉडक्ट विकणं हे माझं कामच नाहीये, कारण मी नेटवर्क मार्केटिंग करतो. माझं काम काय, नेटवर्क तयार करणं. मी माझे 2 मित्र जोडले, त्यांच्या माध्यमातून त्यांचे 2 जोडले, त्यांच्या माध्यमातून त्यांचे 2 जोडले, त्यांच्या माध्यमातून त्यांची पुढे करता करता 10-20 लोकांचा ग्रुप झाला. हळूच 50-50-100 लोकांची टीम झाली. फक्त 1000, 2000, 5000, 10000, 50,000, 1 लाख. आता या तारखेला 4.5 लाख लोकांची टीम माझी आहे, म्हणजे माझं नेटवर्क आहे. आता मी फक्त नेटवर्क तयार केलं, आता ते प्रोडक्ट विकताय. कुणी पनवेलमध्ये, कुणी रत्नागिरीमध्ये, कुणी बुलढाण्यामध्ये, कुणी औरंगाबादमध्ये, ते लोक जात आहेत घरोघरी गल्लोगल्ली. मी मार्केटिंग करत नाही, मी नेटवर्क बनवतो, आणि जो नेटवर्क बनवतो त्याला त्या नेटवर्क थ्रू जे मार्केटिंग होतं त्याचं इन्कम होतं, आणि म्हणून त्याला लिव्हरेजिंग इन्कम होतात. म्हणून तुम्हाला जर फायनान्शियल फ्रीडम आणि टाइम फ्रीडम मिळवायचं असेल, तुम्हाला खरोखर करोडपती व्हायचं असेल, तर तुमच्याकडे टीम असली पाहिजे, म्हणजे नेटवर्क असलं पाहिजे. आणि ते नेटवर्क बनवणं हेच नेटवर्करचं सगळ्यात मोठं काम आहे. लीडर तोच असतो जो स्वतःचं नेटवर्क बनवतो, ते स्ट्रॉंग बनवतो, त्याला एज्युकेट करतो, त्याला एनर्जी देतो, आणि अशा स्ट्रॉंग नेटवर्कच्या माध्यमातून तो यशाच्या एक पायऱ्या चढत जातो आणि उच्च पदावर विराजमान होतो. तर तुम्हाला सगळ्यांना नेटवर्क बनवण्यासाठी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.